नमस्कार. 1946ची कॅबिनेट मिशन योजना ब्रिटिशांनी भारताची अखंडता टिकवून ठेवत सत्ता हस्तांतरित करण्याचा केलेला हा अगदी शेवटचा आणि मोठा प्रयत्न होता. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा टॉपिक अत्यंत हाय यील्ड आहे. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच योजनेची अगदी मुळापासून उकल करूया. आता मूळ प्रश्न हा आहे की देशाची फाळणी न करता सत्ता कशी हस्तांतरित करायची. हाच तर 1946च्या त्या प्रचंड मोठ्या पेच प्रसंगाचा केंद्रबिंदू होता. विचार करा, एका बाजूला काँग्रेसची अखंड भारत ही ठाम संकल्पना आणि बरोबर विरुद्ध बाजूला मुस्लिम लीगची स्वतंत्र पाकिस्तानची आक्रमक मागणी. या दोन टोकांच्या भूमिकांमध्ये सुवर्णमध्य साधायचा कसा, हेच एक मोठं आणि जवळपास अशक्यप्राय आव्हान या मिशनसमोर होतं. या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण याला 5 सोप्या भागांत विभागणार आहोत. पार्श्वभूमी आणि सदस्य, योजनेच्या मुख्य तरतुदी, तिच्या जमेच्या बाजू विरुद्ध समस्या, त्यानंतर आलेले हिंसक परिणाम आणि शेवटी याचं ऐतिहासिक महत्त्व. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मार्च 1946ची ती ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि या महत्त्वाच्या मिशनचे सदस्य कोण होते. तर झालं असं की मार्च 1946मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी एक अत्यंत महत्त्वाची समिती भारतात पाठवली. आता परीक्षेच्या दृष्टीने एक अतिशय क्रिटिकल गोष्ट लक्षात ठेवा. या 3 सदस्यांची नावं आपल्याला अगदी तोंडपाठ असायलाच हवीत. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये हे हमखास विचारलं जातं. पहिले म्हणजे तत्कालीन भारत मंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, दुसरे बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि तिसरे फर्स्ट लॉर्ड ऑफ द ॲडमिरल्टी A.V. अलेक्झांडर. भारताचा भविष्य ठरवण्याची मोठी जबाबदारी याच तिघांवर होती. आता वळूया या योजनेच्या गाभ्याकडे. 16 मे 1946ला मांडल्या गेलेल्या या प्रस्तावात नक्की होतं तरी काय. यातला सर्वात मोठा टेकअवे म्हणजे या मिशनने पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी चक्क आणि स्पष्टपणे फेटाळून लावली. त्यांनी ठरवलं की फाळणी नको, त्याऐवजी संपूर्ण भारताचं मिळून एक अखंड संघराज्य किंवा फेडरेशन असावं. हा मुद्दा नक्की नोट करून ठेवा. फाळणी तर टाळायचीच होती, पण त्याचवेळी प्रादेशिक स्वायत्तताही द्यायची होती. यासाठी त्यांनी एक भन्नाट शक्कल लढवली, प्रांतांची गटांमध्ये विभागणी. गट अ मध्ये मद्रास, बॉम्बे, सेंट्रल आणि युनायटेड प्रॉव्हिन्सेस, बिहार आणि ओडिसा असे हिंदू बहुसंख्य प्रांत ठेवले आणि गट ब आणि क मध्ये पंजाब, सिंध, बंगाल आणि आसाम यांसारखे मुस्लिम बहुसंख्य प्रांत टाकले. थोडक्यात भौगोलिक आणि लोकसंख्याशास्त्राचा आधार घेऊन एक बॅलन्स साधण्याचा हा प्रयत्न होता. आता अखंड भारत राहिला तर मुस्लिम लीगचं समाधान कसं करायचं यासाठी त्यांनी केंद्राला जाणीवपूर्वक कमकुवत ठेवलं. केंद्राकडे फक्त 3च विषय ठेवले: संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण. आणि बाकीचे उरलेले सर्व विषय, सर्व उर्वरित अधिकार, ज्याला आपण रेसिड्युअल पॉवर्स म्हणतो, ते थेट राज्यांना म्हणजेच प्रांतांना देऊन टाकले. ही एक प्रकारची मोठी स्वायत्तता होती. आणखी एक रंजक फॅक्ट, नवीन राज्यघटना बनवण्यासाठी जी संविधान सभा प्रस्तावित होती, तिचं प्रतिनिधित्व कसं असावं याचं गणित अगदी अचूक ठरवलं होतं. प्रांतीय विधिमंडळांमधून निवडला जाणारा प्रत्येक प्रतिनिधी हा नेमका 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करेल असं पक्क ठरवण्यात आलं होतं. इथपर्यंत सगळं कसं एकदम व्यवस्थित वाटतंय ना. पण मग माशी कुठे शिंकली तेच आपण आता जमेच्या बाजू आणि प्रमुख समस्यांमध्ये पाहूया. खरं तर या योजनेचा उद्देश चांगला होता, पण एका भयंकर घटनात्मक संदिग्धतेमुळे सगळा गोंधळ उडाला. काँग्रेसला वाटलं की प्रांतांची ही जी गटांमध्ये विभागणी केली आहे ती पूर्णपणे ऐच्छिक म्हणजेच ऑप्शनल आहे. पण मुस्लिम लीगचा अन्वयार्थ अगदी उलटा होता. त्यांच्या मते हे गट सक्तीचे म्हणजेच मॅन्डेटरी होते. आणि याच एका कन्फ्युजनमुळे, याच एका वैचारिक संघर्षामुळे कॅबिनेट मिशन योजनेचा संपूर्ण डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. यात भर पडली ती जुलै 1946च्या संविधान सभेच्या निवडणुकांच्या निकालांची. हे आकडे बघा. काँग्रेसने तब्बल 205 जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगला मिळाल्या फक्त 73 जागा. हा फरक एवढा प्रचंड होता की लीगला घामच फुटला. नवीन राज्यघटना तयार करताना काँग्रेसचं पूर्ण वर्चस्व राहील ही भीती त्यांच्या मनात पक्की बसली. आणि या भीतीतूनच पुढे काय झालं तर 1946च्या उत्तरार्धातील ते काळेकुट्ट हिंसक परिणाम. परीक्षांच्या दृष्टीनं हा घटनाक्रम अतिशय काळजीपूर्वक लक्षात घ्या. मार्च 46ला मिशन आलं, 16 मेला प्रपोजल आलं, पण त्या वादग्रस्त व्याख्यांमुळे आणि निकालांमुळे 29 जुलैला मुस्लिम लीगनं योजनेचा आपला पाठिंबा चक्क काढून घेतला. हे लक्षात घ्या, याच एका निर्णयानं संपूर्ण देशात एका भयावह अशांततेची ठिणगी पडली. ती ठिणगी म्हणजे 16 ऑगस्ट 1946चा थेट कृती दिन किंवा डायरेक्ट ॲक्शन डे.
ऐतिहासिक नोंदी सांगतानाही अंगावर काटा येतो. या एका कृतीमुळे अभूतपूर्व असा जातीय हिंसाचार उसळला. कलकत्त्यात सुरुवात झाली, जिथे 5,000हून अधिक लोकांचे नाहक बळी गेले, आणि बघता बघता हा वणवा नुआखाली, बिहार अशा इतर भागांमध्येही भयंकर वेगाने पसरला. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी आणि देशाचं गाडं हाकण्यासाठी 2 सप्टेंबरला जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक हंगामी सरकार म्हणजेच इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन झालं. सुरुवातीला लीगने यात यायला नकार दिला. नंतर 26 ऑक्टोबरला ते सामील तर झाले, पण त्यांचा हेतू काम करण्याचा नव्हता, तर सतत अडथळे आणण्याचा होता. यामुळे एक अत्यंत शत्रुत्वपूर्ण वातावरण निर्माण झालं आणि एकसंधपणे सरकार चालवणं अक्षरशः अशक्य होऊन बसलं. या सगळ्या घडामोडींच्या शेवटी आधुनिक भारताच्या इतिहासात ह्या योजनेचं ऐतिहासिक महत्त्व नक्की काय आहे हे जाणून घेऊया. मुख्य आणि वर्णनात्मक परीक्षांसाठी हा निष्कर्ष खूप महत्त्वाचा आहे. बघा, या योजनेने आपल्या संविधान सभेची स्थापना केली आणि त्यासाठी एक भक्कम घटनात्मक चौकट नक्कीच उभी केली. पण त्याचवेळी समाजातील ती कधीही न भरून येणारी जातीय दरी, ते भयंकर ध्रुवीकरणही उघडीस आणलं. आणि दुर्दैवाने याच अपयशाने पुढे भारताच्या अटळ फाळणीचा मार्ग नको तितका मोकळा करून दिला. हे एका वाक्यात सांगायचं तर भारताची एकता टिकवून ठेवण्याचा आणि फाळणी टाळण्याचा शेवटचा मोठा प्रयत्न. हे वाक्य या योजनेचं खरं ऐतिहासिक वजन आणि त्यातील हताशपणा अचूकपणे टिपतं. आणि शेवटी एक अतिशय गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर कॅबिनेट मिशन योजना ही एकता टिकवण्याची खरंच शेवटची संधी होती, तर या एका प्रशासकीय चौकटीच्या कोसळण्यामुळे 1947च्या फाळणीचा तो अमानुष हिंसाचार खरोखरच अटळ झाला होता का? या विचारावर नक्की मनन करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत.